चित्र बघा. या चित्रात तुम्हाला त्या काळी पहिली चाकावर चालणारी गाडी दिसत आहे. तसेच वेगवेगळ्या खेळण्यातील गाड्या दिसत आहेत. चित्रात तुम्हाला आधुनिक काळातील म्हणजे आत्ताच्या काळात चाकाचा वापर कसा होतो ते दिसत आहे. कारखान्यातील मोठमोठी यंत्रे, मोटार गाडी, पिठाची गिरणी, तसेच छापखान्यांमध्ये चाकाचा वापर, घड्याळ, वाहने यांना चाकाचा वापर कसा होतो ते तुम्हाला या चित्रात दिसत आहे. नगरांचा उदय म्हणजे नगरे म्हणजे काय? शहरे कशी तयार झाली हे आता आपण पाहूया. हळूहळू व्यापार वाढला. तयार झालेल्या मालाची म्हणजे वेगवेगळ्या गाड्या, वस्तू, वर्तमानपत्र यांची एका ठिकाणाहून दुसरीकडे जलद वाहतूक सुरू झाली आणि उत्पादन वाढले. अनेक माणसे एकमेकांजवळ राहू लागली. जेथे छोट्या छोट्या वस्त्या होत्या तेथे अनेक घरे बांधल्यामुळे गावे तयार झाली. गावांमधील घरांची संख्या वाढू लागली. त्यामुळे थोडी मोठी गावे तयार झाली. अशा मोठ्या गावांना नगरे म्हणतात. अशा प्रकारे नगरांचा उदय म्हणजे विकास झाला. लिपीचा उदय म्हणजे लिहिण्याची सुरुवात. कच्चा माल म्हणजे माती, लाकूड. किती घेतला? पक्का माल म्हणजे मातीच्या भांडी, गाड्या. किती तयार झाला? दुसऱ्या गावी किती माल पाठवला? या सर्व गोष्टी लिहून ठेवणे म्हणजे नोंदी ठेवणे होय. हे लिहून ठेवण्यासाठी माणसाने काही चिन्हांचा म्हणजे खुणांचा उपयोग केला. विशिष्ट प्रकारे लिहिलेली चिन्हे म्हणजे लिहिलेल्या खुणा. आता तुम्ही लिहितात. कसे लिहितात? अ, आ,
प्रकारच्या नोंदी ठेवण्यासाठी लिपीचा उदय झाला. म्हणजे लिपी वापरायला सुरुवात केली. लिहिण्यासाठी लिपीचा उपयोग होऊ लागला. या लिपीत गरजेप्रमाणे बदल होऊ लागला. प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी म्हणजे स्वतःची अशी वेगळी लिपी तयार झाली. उदाहरण देवनागरी लिपी, रोमन लिपी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लिपी तयार झाल्या. या लिपीचा उपयोग लिहिण्यासाठी, नोंदी ठेवण्यासाठी सुरू झाला. आता वापरल्या जाणाऱ्या लिपी तयार होण्यासाठी म्हणजे तुम्ही आता जे लिहिता अ, आ, इ, यासाठी हजारो वर्षे लागली. आपण नागरी समाज व्यवस्था पाहू. व्यापारात भरभराट झाली म्हणजे व्यापार खूप वाढला. प्राचीन नागरी संस्कृतीचा म्हणजे नगरात राहणाऱ्या लोकांच्या चालीरीती म्हणजे लोकांचे सण, उत्सव यांचा उदय म्हणजे विकास झाला. नवाश्म युगातील कृषी प्रधान संस्कृतीवर नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता. म्हणजे शेतीला सुरुवात झाल्यामुळे बदललेल्या जगण्याच्या पद्धती म्हणजे कृषी प्रधान संस्कृती होय. नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे म्हणजे खूप मोठी मंदिरे उभारली म्हणजे काय बांधली गेली. मंदिराच्या प्रमुख व्यक्तीला नगराच्या शासन व्यवस्थेचे अधिकार मिळाले. हे काय तर मंदिराची प्रमुख व्यक्तीच नगरांची कामे पाहू लागली. जे काय तर सर्व लोक छान कामे करत आहेत का? रस्ते चांगले आहेत का? लोकांना कोणी त्रास तर देत नाही ना? हे ती व्यक्ती पाहू लागली. हे त्या व्यक्तीचे काम होते. या प्रकारे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद हे एकाच व्यक्तीला मिळाले. म्हणजे जो मंदिराचा प्रमुख होता तोच राजा होऊ लागला.
जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची म्हणजे नगरातील खूप जुन्या संस्कृतीची ही सुरुवात होती. या चित्रात तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीमधील लिपी दिसत आहेत. चित्रात बघा, रोझेटा शिलालेख दिसत आहे. म्हणजे पूर्वी लोक दगडाच्या भिंतींवर कोरून लिहित असे. या लिपीचा उपयोग लोक अशा प्रकारे करू लागली. पूर्वी लोक शिलालेख करत असे. म्हणजे काय? शिला म्हणजे दगड, शिलालेख म्हणजे दगडाच्या भिंतींवर कोरून केलेले लेखन. धन्यवाद.